समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडिले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शम क्षमक्षमेव। समुद्र मंथनातून लक्ष्मी देवी प्रकट झाल्याचं म्हटलं जातं। प्राचीन काळातील यक्षरात्री, दीपमाला, दीपप्रतीप उत्सव आणि आताची दिवाळी दिव्यांची आणि त्याचबरोबरीने आनंदाची उधळण करणारा हा मांगल्यपूर्ण दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। दिवाळीमध्ये लक्ष्मीची पूजा करून आपल्यावर तिची कृपा आणि तिचा आशीर्वाद राहावा यासाठी मनोकामना सुद्धा केली जाते। घर असो किंवा कार्यालय असो, दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाला प्रत्येक ठिकाणी मोठे महत्त्व आहे। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी विशिष्ट मुहूर्तावर देवी लक्ष्मीची आपण पूजा करतो आणि दिवाळीचं लक्ष्मीपूजन हे नेमकं कसं करायचं आहे, याशिवाय अभ्यंग स्नान तुम्हाला कधी करायचं आहे, याशिवाय दिवाळीमध्ये जर तुम्हाला या दोन पक्षांचं जर दर्शन झालं तर याचा अर्थ काय होतो, या सगळ्याचीच माहिती आज आपण बघणार आहोत। पण तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेले बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा। व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा। याशिवाय व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सगळ्यांबरोबर शेअर सुद्धा करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। दिवाळीमध्ये आपण सगळेजणच लक्ष्मी पूजन करत असतो आणि या पूजनाच्या दरम्यान आपल्या प्रत्येक स्त्रियांनी काय कामं केली पाहिजेत ज्यामुळे आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मीचं अखंड वास्तव्य राहील, याशिवाय आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची आर्थिक चणचण जाणवणार नाही। यातील सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्या घराचा मुख्य प्रवेशद्वार तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचा आहे। लक्षात ठेवा, आपल्या घरामध्ये सकारात्मकता आणि नकारात्मकता या दोन्ही गोष्टी या आपल्या प्रवेशद्वारातूनच आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात। त्यामुळे चांगल्याबरोबर वाईट आणि वाईटाबरोबर चांगलं असं या दोन्ही गोष्टी येत असतात। जसं लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी जिथे स्वच्छता नसते त्या ठिकाणी नांदते आणि जिथे स्वच्छता असते तिथे देवी लक्ष्मीचं वास्तव्य असतं। अशा प्रकारे आपल्याला सर्वप्रथम जिथून देवीचं आगमन आपल्या घरामध्ये होणार आहे तो प्रवेशद्वार, आपलं अंगण आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे। यानंतर आपला मुख्य प्रवेशद्वार सुद्धा आपल्याला पुसून घ्यायचा आहे। या मुख्य प्रवेशद्वारावर आपण शुभ, लाभ याशिवाय गणपती यांसारखी शुभ चिन्ह लावत असतो। त्यामुळे हा दरवाजा जर स्वच्छ असेल तर यावर जे आपण शुभ चिन्ह स्थापन करणार आहोत किंवा जे चिन्ह चिटकवणार आहोत याचा नक्कीच लाभ आपल्याला मिळत असतो। त्यामुळे या गोष्टी लावण्यापूर्वी तुम्हाला तुमचा मुख्य प्रवेशद्वार सुद्धा स्वच्छ करून घ्यायचा आहे, मुख्य दरवाजा स्वच्छ करून घ्यायचा आहे। याच्यावर तुम्ही हळद आणि कुंकू मिश्रित असं स्वस्तिक सुद्धा काढू शकता, ज्यामुळे हे एक स्वस्तिक हे सुद्धा एक शुभचिन्ह मानलं जातं। त्यामुळे देवी लक्ष्मी तुमच्या घरात आगमन करेल। याशिवाय लक्ष्मीपूजन हा अमावस्येचा दिवस मानल्यामुळे या दिवशी तुम्हाला घराच्या जे लादी पुसणार आहात या पाण्यामध्ये खडे मीठ, गोमूत्र आणि हळद घालून मग त्याच्याने तुम्हाला घराची संपूर्ण स्वच्छता करून घ्यायची आहे, ज्यामुळे काण्याकोपऱ्यातली याशिवाय संपूर्ण घरातली नकारात्मक ऊर्जा घराच्या बाहेर निघून जाईल आणि सकारात्मक ऊर्जेबरोबरच देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करणार आहे। याशिवाय तुम्हाला आपण दिवाळीमध्ये सगळीकडे दीपोत्सव साजरा करत असतो, त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या दरवाजामध्ये सुद्धा दिवे लावून घ्यायचे आहेत। हा दिवा म्हणजे अंधारावर उजेडाने केलेली मात असते आणि देवी लक्ष्मी आपल्याला वाईट मार्गातून निघून चांगल्या मार्गाकडे जाण्यासाठी या दिव्याचाच वापर करून योग्य रस्ता दाखवत असते अशी मान्यता आहे। त्यामुळे संध्याकाळच्या वेळी जमल्यास सकाळच्या वेळी सुद्धा नक्की आपल्या दरवाजासमोर दिवे लावा। या दिव्यांनी आपल्या मुख्य प्रवेशद्वाराची सुद्धा पूजा करून घ्या। या प्रवेशद्वाराला प्रार्थना करा, तुझ्या मार्फत माझ्या घरामध्ये नेहमी सकारात्मकता येऊ दे, घरामध्ये आलेली लक्ष्मी अखंड टिकून राहू दे, घरामध्ये नेहमी सुख आणि शांती यांचा वास राहू दे। अशा प्रकारे आपल्या उंबरठ्याला तुम्हाला प्रार्थना करून घ्यायची आहे। कापूर आणि लवंग जाळून सुद्धा तुम्ही तुमच्या घराला पूजा करून घेऊ शकता। याचबरोबर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तुम्हाला लक्ष्मीची पावलं नक्की चिटकवायची आहेत। ही सुद्धा खूप शुभ मानली जातात आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी जर तुम्ही ही कामं केलीत तर लक्षात ठेवा, देवी अखंडपणे तुमच्या घरात वास्तव्य करणार आहे आणि त्यामुळे देवीच्या स्वागतासाठी ही सगळी तयारी प्रत्येक स्त्रियांनी नक्कीच करावी। याचबरोबर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अभ्यंग स्नान सुद्धा केलं जातं। पहाटे उठून लोक अभ्यंग स्नान करतात, उटणं लावून अभ्यंग स्नान केलं जातं। या अभ्यंग स्नानाचा मुहूर्त
दुपारी 2:30 वाजेपर्यंतचा असणार आहे। याचबरोबर ही अमावास्या असल्यामुळे देवी लक्ष्मीच्या पूजेबरोबरच आपल्या पूर्वजांची पूजा सुद्धा केली जाते, यमतर्पण केलं जातं आणि त्यामुळे सकाळी उठून तुम्हाला सूर्याला अर्घ्य देताना त्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे। हे अर्घ्य तुमच्या पूर्वजांपर्यंत सुद्धा पोहोचणार आहे। याशिवाय दही भाताचा नैवेद्य तुम्हाला तुमच्या पूर्वजांसाठी काढून ठेवायचा आहे। देवी लक्ष्मीची पूजा झाल्यानंतर हे कार्य तुम्ही करू शकता। हा घास काढून तुम्हाला तुमच्या बेसिनवर किंवा किचनच्या ओट्यावर ठेवून द्यायचा आहे आणि रात्रभर हा घास तिथेच ठेवायचा आहे, ज्यामुळे तुमचे पितर यांना तो घास प्राप्त होतो आणि मग पितर सुद्धा प्रसन्न होऊन तुम्हाला शुभाशीर्वाद देतात। अशा प्रकारे तुम्ही देवी लक्ष्मीचं पूजन करून तुमच्या पूर्वजांचं आणि देवी लक्ष्मीचं सुद्धा आशीर्वाद प्राप्त करून घेणार आहात, ज्यामुळे तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी दूर होऊन तुम्हाला फक्त लाभ आणि लाभच मिळणार आहेत। आणि त्यामुळे दुसऱ्या दिवशी तुम्हाला हा घास उचलून ज्या ठिकाणी कोणीही येणार नाही अशा निर्जन स्थळी तुम्हाला हा घास टाकून द्यायचा आहे। मात्र सकाळी उठल्याबरोबर हा घास घराच्या बाहेर जायला हवा। यानंतर जर तुमच्या मुलांना सतत वारंवार नजर लागत असेल तर एखादा तुरटीचा खडा घेऊन तुम्ही त्यांची नजर सुद्धा या दिवशी काढू शकता। अमावस्या ही अतिशय प्रभावशाली अशी तिथी मानली जाते आणि या दिवशी तुम्ही जी काही कार्य करता ती कार्य अगदी 100% फळाला जातात। त्यामुळे ही कार्य तुम्ही नक्कीच करू शकता। तुमच्या मुलांना वारंवार नजर लागत असेल तर या गोष्टी नक्की करून बघा। यानंतर संध्याकाळी तुम्ही देवाजवळ जो दिवा लावणार आहात या दिव्यामध्ये तुम्हाला आठवणीने एखादी लवंग किंवा भीमसेनी कापराचा तुकडा टाकायचा आहे, ज्यामुळे तुमच्या घरावर झालेली वाईट बाधा किंवा नजर दोष यामुळे दूर होतात। घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो आणि या भीमसेनी कापराचा वास संपूर्ण घरामध्ये दरवळून देवी लक्ष्मी माता तुमच्या घरामध्ये आगमन करत असते। अशा प्रकारे खूप छोटे छोटे उपाय करून तुम्ही तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश करू शकता आणि घरातली नकारात्मकता बाहेर काढू शकता। आता आपण बघूया दिवाळीच्या दिवसांमध्ये असे कोणते 2 पशुपक्षी आहेत जे जर तुम्हाला अचानक दिसले तर तुमच्या आयुष्यात शुभ संकेत मानले जातात। त्याचप्रमाणे या 2 पक्ष्यांचं जर दर्शन तुम्हाला लाभलं तर ते तुमच्यासाठी अतिशय शुभदायी आणि फलदायी मानलं जातं। दिवाळीच्या दरम्यान किंवा लक्ष्मीपूजनाच्या दरम्यान जर तुम्हाला सफेद रंगाचं घुबड जर दिसलं तर देवी लक्ष्मीचं हे वाहन मानलं जातं आणि देवी लक्ष्मीचं प्रतीक सुद्धा मानलं जातं। त्यामुळे जर दिवाळीच्या दिवसांमध्ये तुम्हाला सफेद रंगाचं घुबड दिसलं तर तुम्हाला या देवी लक्ष्मीचं दर्शन प्राप्त होणार आहे। याशिवाय हे देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाचंच एक संकेत मानलं जातं। दिवाळीच्या दिवसांमध्ये जर सफेद रंगाच्या घुबडाचं दिसणं याचा अर्थ तुमच्या चांगली वेळ सुरू होणार आहे। सुख आणि समृद्धीची वृद्धी तुमच्या घरामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये सुरू होणार असल्याचं हे एक प्रतीक मानलं जातं। यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे चिचुंदरी, ज्याला हिंदीमध्ये छचुंदर म्हणतात। असं मानलं जातं की दिवाळीच्या दिवसांमध्ये जर चिचुंदरी तुम्हाला अचानक दिसली तर धनाची देवता कुबेर यांची कृपादृष्टी तुम्हाला प्राप्त होते, असं याचं एक संकेत मानला जातो। याशिवाय तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक समृद्धी लवकरच सुरुवात होणार आहे, हा सुद्धा एक संकेत यामार्फत दिला जातो। तर मग मंडळी, तुम्हाला ही माहिती आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। याशिवाय व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा। व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सगळ्यांबरोबर शेअर सुद्धा करा। चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।